पुढाऱ्यांच्या मागे लागून अनमोल वेळ वाया घालवू नका. सद्यस्थिती: मी संपूर्ण महाराष्ट्र फिरतोय. अनेक भागात वेगवेगळ्या टोपण नावाने पुढारी आहेत. उदाहरणार्थ नाना, दादा, काका, दादासाहेब, तात्या, भाऊ अशी अनेक नावं. प्रत्येक पुढाऱ्याच्या मागे ही तरुण मुलं आपला कामधंदा, व्यवसाय आणि करिअर सोडून फिरताना दिसतायत. ऐन तरुणपणातला वेळ अक्षरशः वाया घालवतायत. त्यामुळे वय 21 ते 30 या वयातील मुलांना एकही दिवस वेळ घालवणं परवडणार नाही. मित्रहो, जेव्हा तुमच्या आयुष्यातील वेळ वाया जाईल ना, तेव्हा तुमचं वय वाढत जाईल. लग्नाचं वय जवळ येईल, कमाई नाही, तेव्हा अक्कल ठिकाणावर येईल. ऊसाच्या घाण्यात जसा ऊस गाळून रस काढला जातो आणि शेवटी चिपाड राहतं, त्या चिपाडाप्रमाणे तुमची अवस्था झालेली असेल आणि शेवटी आयुष्यात भीक मागण्याची वेळ येईल. परंपरा: तुम्ही कार्यकर्ता म्हणून कितीही मागे फिरा, जेव्हा कोणतं सत्तेचं पद मिळण्याची वेळ येते तेव्हा पुढाऱ्याची बायको, भाऊ, मुलगा पुढे येतो. कार्यकर्त्याला बरोबर खड्याप्रमाणे बाजूला केलं जातं. जेव्हा पंतप्रधान व्हायची वेळ आली तेव्हा आपल्याच घरातील व्यक्तीला बसवण्यासाठी माननीय शरदचंद्रजी पवार यांनाही कसं बाजूला करण्यात आलं हे आपण पाहिलंच. जिथं इतक्या मोठ्या, अनुभवी, बुद्धिमान नेत्याला सुद्धा हे भोगावं लागतं, तर कार्यकर्ता म्हणून तुम्ही काय चीज आहात? तेव्हा कोणत्याही भूलथापांना, आश्वासनांना बळी पडू नका. एकदा वेळ गेली आयुष्यातली, महत्वाची वर्ष निघून गेली, तर पुन्हा काहीही करता येणार नाही. लक्ष केंद्रित: आपलं लक्ष नेहमी आपल्या विकासाकडे केंद्रित करा. एखादा चांगला व्यवसाय निवडा. तुमच्या व्यवसायाला कोटीचं कर्ज मंजूर करून तुमचा नेता देत असेल, काही शासकीय योजना देत असेल, तरच संबंध आणि संपर्क ठेवा. नाहीतर शेवटचा जय महाराष्ट्र करून आपल्या कामाला लागा. एक लक्षात ठेवा, जी आज मोठी उद्योग घराणी आहेत त्यांना कोणत्याही राजकीय पुढाऱ्याची कधीच गरज पडली नाही. ते स्वतः उद्योग कौशल्यावर मोठे झाले आहेत. स्वतःचा उद्योग मोठा करा. स्वतःचं केबिन आलिशान सिंहासनाप्रमाणे बनवा. तुमच्या उद्योगात काम करणारे लोक तुमचे मावळे समजा. तुम्ही तुमच्या उद्योगाचे छत्रपती व्हा. तुम्ही तुमच्या गावात एक चांगला उद्योग यशस्वी केला तरच तुमची इज्जत, नाव एका पुढाऱ्याप्रमाणे आणि आदराने घेतले जाईल. तुम्ही उद्या एखाद्या राजकीय करिअरची सुरुवात करू शकता आणि पुढे जाऊन उद्योग आणि राजकीय महत्वाकांक्षा दोन्हीही पूर्ण करू शकता. लक्षात ठेवा, मोठ्या झाडाखाली छोटं झाड कधीही मोठं होत नाही. तेव्हा दुसऱ्या कोणत्याही पुढाऱ्याच्या मागे कधीच फिरू नका. उद्योग विचार: वेळेची किंमत वर्तमानपत्राला विचारा. जे सकाळी 5 रुपयाला असतं तेच रात्री रद्दीत 4 रुपये किलोने विकलं जातं. म्हणूनच जीवनात वेळेला महत्त्व द्या. 900 बिझनेस आयडिया: गेली 10 वर्षे देश विदेशातील प्रवासात पाहिलेल्या आणि सुचलेल्या सुमारे 900 बिझनेस आयडियांचं संकलन केलं आहे. ज्या महाराष्ट्रीयन तरुणांना जिद्द, मेहनत करण्याची तयारी आणि योग्य भांडवल आहे, त्यांना देऊन त्यांच्यासोबत व्यवसाय उभा करणार. या आयडिया अगदी लहानपणापासून ते खूप मोठ्या स्वरूपाच्या आहेत. माझ्याकडे येणाऱ्या तरुणांची तयारी, अभ्यास, गांभीर्यता आणि भांडवल पाहून त्यांना तर मी या आयडिया सुचवेन. महाराष्ट्रात प्रत्येक घरात उद्योग उभा राहावा यासाठी मी काम करतोय. तुम्ही चळवळीत खारीचा वाटा उचला. या लेखाचा फोटो काढा आणि ही ऑडिओ क्लिप आणि तो फोटो व्हॉट्सअप, फेसबुक, ईमेलद्वारे आपल्या मित्र आणि परिचितांना पाठवा. मंडळाच्या, शाळा कॉलेजच्या फलकावर चिकटवा. चळवळ वाढवण्यासाठी हातभार लावा. लेख तुम्हाला आवडला असेल अशी अपेक्षा करतो. मला तुमच्या परिपक्व आणि अभ्यासपूर्ण प्रश्नांना उत्तर द्यायला जरूर आवडेल. मी पुढील लेखात आपल्या निवडक प्रश्नांना उत्तर देईन. मला 9867 80 63 99 या नंबरवर व्हॉट्सअप करा. धन्यवाद. आपला प्रकाश भोसले.